नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घारे. चालता बोलता फाउंडेशनच्या संकल्पनेतून टी टाइम विथ आयकॉन्सच्या आजच्या या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीषा बनकर मॅम, ज्यांचं आयुर्वेदिकमध्ये खूप मोठं काम आहे. नमस्कार मॅम. नमस्कार. काय सांगाल, कसे आहात? एकदम छान, उत्तम. ओके ओके, खूप छान वाटलं आज तुम्ही आलात, तुम्ही टाइम देताय आम्हाला. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि पहिला प्रश्न तो आहे, तर तो आहे की भूमिशा काय आहे? म्हणजे बेसिकली वोमिशा ही जी संस्था स्थापन केली ती महिलांकरिता आपण केली आणि महिलांविषयी थोडासा एक जिव्हाळा असल्याअंतर्गत महिलांचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात आज समाजामध्ये जर दुर्लक्षित भाग जर राहिलेला असेल तर तो आहे महिलांचं आरोग्य. कारण आजही त्यापासून वंचित आहेत किंवा त्यांना त्यातलं पुरेसं ज्ञान नाहीये. त्यामुळे अगदी छोटासा आजार सुद्धा मोठ्या प्रमाणावर बळावतो आणि याकरता शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, त्याचबरोबर त्यांचं सामाजिक आरोग्य आणि मग त्याला जोड म्हणून एक आध्यात्मिक आरोग्य, या चौघांची सांगड घालणारी ही संस्था आहे. आणि म्हणूनच त्याला टॅगलाईन सुद्धा आम्ही अशी दिली आहे की एम्ब्रेस वुमनहुड, कारण जपा तुम्ही तुमच्या स्त्रीत्वाला. ही संस्था म्हणजे ओमिशा आहे. ओके. पण मग ही संकल्पना किंवा ही संस्था ओपन करण्यामागचा दृष्टिकोन काय होता? प्रेरणा कशी मिळाली? कसं झालं की माझं जे 15 वर्षाचं आयुर्वेद आणि पंचकर्म हे जे करिअर राहिलेलं आहे, या करिअरमध्ये अनेक महिलांनी सुद्धा म्हणजे आजारासाठी जेव्हा माझ्याकडे आल्या, बरं होण्यासाठी आल्या, तर बऱ्याचदा असं लक्षात आलं की त्यांच्या अगदी क्षुल्लक चुकीच्या सवयींमुळे म्हणा किंवा त्यांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा, आजार खूप मोठ्या प्रमाणावर गेलेले आहेत किंवा त्यांच्या लहानपणीच्या चुकीच्या सवयींमुळे त्यांना मोठेपणी आजार बऱ्यापैकी झालेले आहेत. सर, कुठेतरी ह्याचं नॉलेज महिलांना नाहीये. या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्याची मला प्रेरणा मिळाली की आता आपण एक वेगळ्या सेगमेंटमध्ये आपण संस्था ओपन केली पाहिजे, ज्याच्यामध्ये केवळ महिलांवर काम होईल. मग तिच्या आरोग्यावरच का, म्हणजे तिच्या शारीरिक आरोग्यावरच का? कारण बऱ्याचदा आजार हे मानसिक जास्त असतात आणि त्यातून शरीरावरती त्याचा बदल घडत असतो. सो म्हणून मग शारीरिक मानसिक आरोग्य, मग सामाजिक आरोग्य का आपण बाजूला ठेवायचं? कारण सामाजिक आरोग्य काय हे सुद्धा अजूनही महिलांना नाही माहीत आहे. सो ते सुद्धा समोर आणण्यासाठी मला असं वाटलं की ही संस्था काम करू शकेल. मग आता एकच आरोग्य राहतंय, आध्यात्मिक आरोग्य, कारण बऱ्याचदा आध्यात्मिक आरोग्य काय हेच माहिती नाहीये. मग कुठेतरी आपण ह्या चौघांची सांगड घालूया आणि एक छोटस हे रोपटं लावायचा मी प्रयत्न केलेला आहे. वा वा वा. आणि ते रोपट्याचं वटवृक्ष नक्कीच होईल आणि ते तुमचं काम इतकं चांगलं आहे की ते व्हायला फार काही वेळ लागणार नाहीये. थँक्यू. मला अजून एक विचारायचं होतं की तुमच्या घरी किंवा तुमच्या माहेरी सासरी कोणी डॉक्टर फील्ड मध्ये आहे का, म्हणून तुम्हाला असं वाटलं की आपण आयुर्वेद करूया, डॉक्टर होऊया, असं काही? खरं सांगायचं तर माहेरी दूर पर्यंत कोणी डॉक्टर नव्हतं. ओके. आणि लग्न झाल्यावर फक्त नवरा डॉक्टर आहे, बाकी सासरी दूर पर्यंत कोणी डॉक्टर नाहीये आमच्या. सो ओके. जबाबदारी जास्त वाढली. सो डॉक्टर क्षेत्र करण्यामागचं कारण असं होतं की वडिलांची फार इच्छा होती की मुलीने डॉक्टर व्हावं. अच्छा. मग डॉक्टर क्षेत्रामध्ये त्यांची एक इच्छा म्हणून सुद्धा, आणि नंतर मीही तिला आवड निर्माण केली, इच्छा आणि आवड अशी सांगड घालून मी आयुर्वेद क्षेत्राकडे वळले. वा. आता आपण आयुर्वेदचा जेव्हा विचार करतो तेव्हा पंचकर्म आणि या सगळ्या गोष्टी लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात. तर पंचकर्म आणि महिलांचं आयुष्य, म्हणजे पंचकर्माचा काय नेमका इफेक्ट आहे, काय इम्पॉर्टन्स आहे महिलांच्या आयुष्यात? बेसिकली आयुर्वेद आणि पंचकर्म हे सांगण म्हटलं की आयुर्वेदाचं प्रयोजन मला इथे नक्की सांगायला आवडेल की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे ह्या 2 वाक्यातच काय सांगितलेलं आहे, हेल्दी माणसाने कसं हेल्दी राहायचं हे पहिलं वाक्य आयुर्वेदाने सांगितलं. आणि मग रोग्याने बरं कसं व्हायचं, मग हेल्दी कसं राहायचं. तर महिलांच्या आरोग्याला हे कसं मी सांगड घातली, तर आधी महिला जी हेल्दी महिला आहे तिने अजून पुढे तिचं स्वास्थ्य कसं टिकवून ठेवलं पाहिजे यासाठी आयुर्वेद पंचकर्माची जोड घ्यावी. आणि मग जर तिला कुठला आजार झालेला असेल तर मग तिने त्याचाही आयुर्वेद आणि पंचकर्माचा कसा उपयोग करावा यासाठी आपण आयुर्वेदाचा आणि पंचकर्माचा समाविष्ट या महिलांच्या आरोग्यात घेतला. बेसिकली कुठलाही आजार हा तुमचा अग्निमंद झाल्यामुळे होतो.
मग तो अग्नी प्रदीप्त राहण्यासाठी आयुर्वेद अतिशय मदत करतं. आज आपली जी चुकीची लाईफस्टाईल आहे किंवा ताणतणाव आहे, यामुळे Exactly. कुठेतरी रोगराई वाढत चाललेली आहे महिलांमध्ये. मग टॉक्सिन्स जे आता सध्या आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर, पण आमदोष हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याला जर आपल्याला शरीराच्या बाहेर काढायचं असेल तर डिटॉक्सिफिकेशन गरजेचं आहे, म्हणजे शुद्धीकरण गरजेचं आहे. आणि त्यासाठीच पंचकर्मांची म्हणजे 5 कर्मांची गरज असते. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. याचा आपण उपयोग महिलांच्या ह्याच्यामध्ये करतो. आणि साधारणतः तिला गर्भ राहावा याकरता जर काही त्रास असतील तर त्याला आपण उत्तर बस्ती हा एक पंचकर्मातला भाग आपण त्यांच्यावरती प्रयोग करू शकतो. आता इथे प्रेग्नेंट आपला एक टॉपिक आला, तर तिथे मला एक जाणून बुजून हा प्रश्न विचारायचा आहे की पिरियड्स आणि महिलांचं आयुष्य याच्यावर खूप मिथ्स आहेत, खूप गैरसमज आहेत. हे काय गैरसमज आहेत आणि ते किती चुकीचे आहेत? गैरसमज असे आहेत बेसिकली की एक तर मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे, हे काही कुठलं अशुद्धतेचं लक्षण नाही. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की अरे तुला पाळी आली आहे, थोडस आपण हे करूया, बाजूला असणं किंवा काही रिच्युअल्स पासून बाजूला असणं. तर त्यामागचं कारण असं आहे की तिला ती आराम मिळावा. कारण गर्भाशयाचं अस्तर हे फाटत असतं त्याच्या 5 दिवसांमध्ये. सो कुठेतरी ती त्या त्रासातून जात असते. सो त्या त्रासांमध्ये अतिरिक्त काम तिच्यावरती पडू नये, मग शारीरिक असो किंवा मानसिक असो, त्यासाठी तिला तो दिलेला आराम आहे. सो हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि खरं सांगायचं ना तर आज आपण सगळे जे जन्मलेलो आहोत ते गर्भाशयातूनच जन्मलेलो आहोत. अगदी बरोबर. मग त्याची स्वच्छता, त्याचं नैसर्गिक चक्र हे शुद्धच आहे. सो कुठलीही पाळी ही अशुद्ध नाही, हा एक गैरसमज आहे. पुन्हा ह्या काळामध्ये सतत काम करत राहिलं पाहिजे, बसलं नाही पाहिजे असंही काही ठिकाणी केलं जातं. एक्सरसाइज केली पाहिजे, बरंचसं आहे, आपण आता बघतो सुद्धा बऱ्याच ठिकाणी. पण तसं न करताना कुठेतरी तिला आराम देणं गरजेचं आहे. कारण या पाळीमध्ये जर तिने काही हेवी वर्क केलं, काम केलं, तर कदाचित गर्भाशयाला अजून इजा होऊ शकते अनपेक्षितपणे, आणि पुढे जाऊन त्याचं मोठ्या त्रासामध्ये किंवा एखाद्या रोगामध्ये रूपांतर होऊ शकतं. सो अशा वेळेला जास्त काम सुद्धा योग्य नाही या काळामध्ये सुद्धा. अगदी हलका आहार घेणं, किंवा बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की अरे पाळी आहे, खूप काही आंबट खाल्लं पाहिजे किंवा चमचमीत खाल्लं पाहिजे, क्रेविंग्स होतात. तर बेसिकली रक्त कमी होत असतं शरीरातलं, म्हणून ते खायची इच्छा होते. मूड स्विंग्स ही एक कॉन्सेप्ट आता आलेली आहे. तर ही आधीपासून होती की आत्ताच्या आमच्या जनरेशनमुळे ही आलेली आहे? नाही, मानसिक आरोग्य याच्यामध्ये येतं. आपण यामध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. बेसिकली ज्या काही महिला ह्या मासिक पाळीतून जात असतात किंवा मासिक पाळी येण्याआधी काही मूड स्विंग होणं हे स्वाभाविक आहे. ओके. यामध्ये थोडंसं चिडचिडपणा जाणवणं किंवा अगदी रडू यायल्यासारखं वाटणं किंवा नैराश्य पण सुद्धा येतं कधी कधी, कोणी बोलू नये असं वाटतं, शांत राहावं असं वाटतं. पण हे स्वाभाविक आहे या ह्याच्यामध्ये. परंतु याला हा काही रोग आहे असं नाहीये. पण ह्याचं जर रूपांतर खूप दिवसांमध्ये होत असेल, अगदी पाळी गेल्यानंतर पण होत असेल, तर नक्कीच याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे याचं डॉक्टरांकडे जाऊन याचं नक्कीच लवकर निदान करणं आवश्यक आहे, कारण पुढे जाऊन हे मोठ्या रूपात जायला नको. राईट. असं आहे. आपला आता एक्सरसाइजचा एक टॉपिक आला, तर आता आपण रील्स बघतो. रील्सवर खूप नवीन नवीन डॉक्टर्स आलेले आहेत. बरोबर. सगळ्याच पद्धतीच्या, सगळ्याच कॅटेगरी मधले सगळेच वेगवेगळे लोक रील्सवर आता त्यांचं ज्ञान देतात. काही आहेत बरोबर आहेत, काही चुकीचे आहेत असं आपण म्हणू शकत नाही, ठीक आहे. तर त्याच्यात बऱ्याच जणांनी असं सांगितलं की प्रेग्नेंट असताना एक्सरसाइज केली पाहिजे, तर हे योग्य आहे का? काय एक्सरसाइज केली पाहिजे, कसं सांगितलेलं आहे ना की हालचाल करणं हे सांगितलेलं आहे. पण मग त्याच्यामध्ये तुम्ही हेवी एक्सरसाइज करणं हे चुकीचं आहे. जी घरगुती कामं पूर्वी बघा, पूर्वीच्या ज्या लेडीज होत्या त्या काही घरातले कामं करत नव्हत्या का? करत होत्या. अगदी म्हणजे खाली बसून असण्यापासूनची कामं ते उभं राहण्यापर्यंतचे सगळे एक्सरसाइजेस, आणि हा एक एक्सरसाइजचा भागच होता. एक्झॅक्टली. ही कामं दैनंदिन होणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जिम मध्ये जाऊन काही हेवी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, कारण एक्सरसाइज ह्या शब्दाला तुम्ही घ्याल तसं आहे.
एक्सरसाइज सांगितलेत मला डॉक्टरांनी, हो नक्कीच सांगितलेले असतील, तर ते नॉर्मल कवायतीचे जे आपण शाळेमध्ये प्रकार करतो त्याप्रमाणे आपण करू शकतो. पण त्याच्यामध्ये उड्या मारणं हे नाही करणं अपेक्षित आहे, किंवा याच्यामध्ये हेवी वेट ट्रेनिंग वगैरे अशा गोष्टी नाही करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. योगा. योगामध्ये सुद्धा काही ठराविक आहेत की जे तुम्ही केल्या, एकदम स्ट्रेचिंग योगा वगैरे हे करणं सध्या तरी ते गरजेचं नाहीये. म्हणजे जसं प्रेग्नंट राहतोय आणि तुम्ही ते करताय तर असं नाही, कारण पहिले 3 महिने हे फार क्रुशियल आहे ओके. तिच्या आरोग्यासाठी, बाळाच्या आरोग्यासाठी. आता आपलं मानसिक आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मुळात म्हणजे आता आपली मगाशी चर्चा झाली तर त्याच्यात झालं की जेव्हा मानसिक काही बर्डन असतं किंवा ब्लॉकेजेस असतात तेव्हा ते शारीरिक होतं. पण ह्यासाठी म्हणजे ते मानसिक आजार होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? खर तर मन हे हृदय आणि मेंदू याचं स्थान, म्हणजे मनाचं स्थान सांगितलेलं आहे. सो हृदयाला रुचकर असणाऱ्या गोष्टी आणि मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी हे करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर एखादा छंद जोपासावा जे तुम्हाला आवडतं. आपण बऱ्याचदा गृहिणी असली काय किंवा वर्किंग वुमन असली काय, बऱ्याचदा त्यांचे सुप्त गुण हे सुप्तच राहिलेले असतात. सो कुठेतरी मानसिक आरोग्य जपण्याकरता एखादा छंद जोपासणं, त्याचबरोबर आपल्या आवडत्या मैत्रिणींसोबत आपण बाहेर जाणं, थोडस गप्पा हा जरा महिलांचा जवळचा विषय असतो, गॉसिप हा जवळचा विषय असतो, पण त्याला आपण चांगल्या अर्थाने घेऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवणं, कारण आज डिजिटल एवढं झालेलं आहे युग की डिजिटलायझेशन त्यांच्या आरोग्यासाठी, हे मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरत चाललेलं आहे सध्या. सो कुठेतरी तुम्ही आपण जसं बॉडी डिटॉक्स करतो तसं कुठेतरी डिजिटल डिटॉक्स सुद्धा होणं आवश्यक आहे, तर मानसिक आरोग्य नक्कीच सुधारू शकतं. आता हे सगळं झालं एन्झायटी आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण ह्या गोष्टी होतात. पण आता म्हणजे माझी जी पिढी आहे किंवा माझ्यापेक्षा छोटी पिढी जी आहे ती पण गोरं व्हायचंय आम्हा सगळ्यांना. तर मग ते इन्स्टंट व्हाईटनिंग, स्किन व्हाईटनिंग ट्रीटमेंट्स ह्या हानिकारक आहेत की ह्या ठीक आहेत, ह्या किंवा त्या होतील असं काही आहे, याचा काही प्रभाव पडतो? बेसिकली मी याच्यावर एक आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ म्हणून मला याचं उत्तर असं द्यावंसं वाटतं की जर तुमची आतली सौंदर्यता जर तुमची व्यवस्थित असेल तर ती बाह्य दिसणारच आहे. गोरं होण्याचं कारण काय आहे केवळ, कारण माझं असं मत आहे देवाने आपल्याला जो रंग दिलेला आहे तो आपला सुंदर रंग आहे, तो आपण कसा खुलवू शकतो. कारण आज अनेक स्त्रिया ज्या आपण म्हणतो गव्हाळ रंगाच्या आहेत त्या सुद्धा अतिशय नावाने प्रचलित आहेत, कर्तृत्वाने प्रचलित आहेत, गृहिणी असली काय किंवा ती वर्किंग वुमन असली काय. मग तुम्ही कुठल्या कारणासाठी ती गोष्ट करताय? कारण एखादा व्यक्ती खूप छान गोरं होत आहे आणि जर त्याला आतमधून अनेक आजार असतील तर त्या गोरेपणाचा काहीच तसा उपयोग होणार नाही. पण आता तर ते तसं व्हायला लागलं ना, अरे ती किती छान दिसते मग मी का नाही. हो, मग तेच आपल्याकडे कंपॅरिझन हा खूप हे चुकीचा, म्हणजे मी असं म्हणेन ग्रह झालेला आहे महिलांचा. त्यात तिच्याकडे ते तर माझ्याकडे ते असलंच पाहिजे असं एक थोडंसं महिलांना देखील आता ते वाटू लागलेलं आहे. सो आपल्याकडे जे आहे त्याला आपण अधिक कसं फुलवू शकतो हे आपण नक्कीच सामाजिक आरोग्यात घेऊ शकतो. ओके, या पद्धतीने. सो हे आपण नक्की यावर फोकस केला पाहिजे की आपले काय गुण आहेत, आपले काय सुप्त गुण आहेत, याला आपण कसं छान करिअरमध्ये आणू शकतो किंवा आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य कसं छान जपू शकतो. यातून आपली जी अंतर्गत सुंदरता आहे त्याला आपण वाढवली तर बाह्य सुंदरता नक्कीच येते. कारण बाह्य जे आहे ते कुठेतरी चेंज होणारच आहे. सतत काही आपण तरुण दिसणार नाही आहोत, पण आपले विचार, आपले आचार हे कायम तरुण राहणार आहेत. बरोबर बरोबर. तुमच्या आता 14-15 वर्षाचा सगळा जो एक्सपिरियन्स आहे त्यात चॅलेंजेस आणि काही स्टेजेस असतात जिथे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात की एक डाऊनफॉल येतो, आपण खूप पीकवर असतो आणि मग खूप डाऊनफॉल येतो. तर मी ह्या वेळेस तुम्ही काय केलं आणि याचा तुमच्या मानसिकतेवर कधी इफेक्ट झालाय का? होय होय म्हणेल मी, कारण 2 प्रकार मी तुम्हाला सांगते यामध्ये. म्हणजे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातला पण थोडासा प्रकार सांगेन आणि व्यावसायिक आयुष्यातला पण. या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे माझं लग्न झालं आणि मग मी प्रॅक्टिसला चालू झाले आणि त्या कालावधीमध्ये मला म्हणजे मी कधीही असं म्हणतो ना एक पॅम्परिंग चाइल्ड होते मी, आणि लग्नानंतर एकदम
9-10 जणांची जबाबदारी अंगावर पडणं आणि त्याची सांगड घालून आपल्याला प्रॅक्टिस झेपवायची, हा मोठा चॅलेंज होता माझ्यासमोर. आणि तो कसा मला करता येईल, कारण हे सांभाळायला गेले तर इथे दुर्लक्ष होऊ शकतं आणि जर क्लिनिक सांभाळायला गेले तर घरी दुर्लक्ष होऊ शकतं, अशी थोडीशी भीती होती. पण मग मला नंतर असं वाटलं की नाही, आपण यातून नक्कीच सांगड काढू शकतो, घालू शकतो या सगळ्याची. सो थोडंसं घरातल्या कुटुंबांशी मी सगळं व्यवस्थित बोलून हे करून की मी काय करू शकते, माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ते तुम्ही पण सांगा आणि आपण एकत्रित व्यवस्थित करूया. सो ते पण खुश आणि मग मी पण खुश, या पद्धतीने थोडासा कालावधी गेला. त्यानंतर माझा मुलगा रुद्रांश हा मला लग्नानंतर 4 वर्षाने झाल्यानंतर सुद्धा मला तोच चॅलेंज फेस करावा लागला की आता मला करिअर सोडायचंय का, कारण घरातल्या लोकांनी मला सांगितलं 5 वर्ष काहीच करायचं नाही, आता टोटली मुलाकडे लक्ष द्यायचं. बरोबर आहे, आई वडील म्हणा किंवा सासू सासरे म्हणा ह्यांचं एक मत त्यांनी सांगितलं मला, पण मी म्हटलं की नाही, माझं तसं नाहीये, म्हणजे मुलाकडे लक्ष देणं ही आजही माझी टॉपमोस्ट प्रायोरिटीच आहे, पण मग करिअरला नाही आपण म्हणजे पूर्ण विराम नाही द्यायचा. मग कसं करायचं, तर त्याला 1-1.5 वर्ष मी प्रॉपर वेळ दिला. मग दोघीही घरातल्यांशी मी बोलले की आता थोडंसं तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आलात प्रवाहामध्ये, तर मी क्लिनिक पण करू शकेन आणि मुलाला पण बघू शकेन. मग साधारण वर्षभर 1 आठवड्यातून 2 वेळाच क्लिनिकला बसणं, अशा पद्धतीने माझा प्रवास 1.5 वर्षानंतर चालू झाला. 1-2.5 वर्षानंतर मग मी व्यवस्थित फुल फ्लेजली प्रॅक्टिस करू लागले, त्याला क्लिनिकला नेऊन प्रॅक्टिस करू लागले. अशा पद्धतीने आई वडिलांचा खूप चांगला सपोर्ट होता, त्याचबरोबर मिस्टरांचा आणि नवऱ्याचा आणि आपल्या सासू सासऱ्यांचा सुद्धा खूप चांगला सपोर्ट राहिल्यामुळे कसं झालं की मी ही चांगली सांगड घालू शकले. सपोर्ट ही गरजेचं आहे. सपोर्टमुळेच मी आतापर्यंत जे आहे ते त्यांच्या सपोर्टमुळे आहे. सो ही सांगड वैयक्तिक आयुष्यातली. आणि मग माझ्या व्यावसायिक आयुष्यात या 15 वर्षामध्ये जेव्हा मी ही संस्था सुद्धा जेव्हा स्थापन केली, तेव्हा सुद्धा बऱ्याच अडचणी मला कशा आल्या की मला जॉग्राफिकल एरिया म्हणा, जिथे आपण आता प्रॅक्टिस करत आहोत, किंवा अजून सुद्धा म्हणजे काही महिलांपर्यंत मला पोहोचायचं होतं की जसं तळागाळातल्या महिलांमध्ये आधी सुरुवात मला अशी वाटली की हे फक्त प्रॉब्लेम्स तळागाळातल्या महिलांनाच आहेत, वेल टू डू महिलांमध्ये नाहीये. पण असं नव्हतं. कॉर्पोरेट सेक्टरला काम करणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक पाळीबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल योग्य ते नॉलेज नव्हतं. हे मला प्रॅक्टिसमध्ये लक्षात आल्यामुळे मग मला असं लक्षात आलं की आता आपल्याला आपण बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला असं नेहमी वाटतं की सगळ्यांनी इतरांनी हे बदल करावे, पण सिस्टीम मध्ये बदल आणायचा असेल तर आधी आपल्याला सिस्टीम मध्ये यावं लागतं. बरोबर. सो या उद्देशाने मग पुढे चालत राहिले. ओके. खरंच म्हणजे ही जर्नी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. मला वोमिशामध्ये ज्या स्त्रिया आहेत किंवा युथ आहे, आता नवीन पिढी, ज्यांना खूप काही करायची इच्छा आहे, जे स्वतःच हेल्थ कॉन्शियस आहेत पण प्रॉपर नॉलेज नाही आहे, किंवा आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत, तर यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल? बेसिकली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी आरोग्य काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण करिअर करण्यासारखं बरंच काही आहे. आपण योगमध्ये करू शकतो, डाएटमध्ये करू शकतो, बऱ्याच गोष्टी आहेत. पण हे कशा पद्धतीने करणं ह्याची एक पद्धत आहे, विशिष्ट एक मांडणी आहे. त्याने जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊन जर ती पद्धत व्यवस्थित केली तर नक्कीच तुमच्या आरोग्यावरती हा सकारात्मक बदल यामध्ये दिसून येईल. कारण कधीही कुठली गोष्ट करून काहीच उपयोग नाहीये. म्हणजे मला आता वेळ आहे, मी चालायला जाते, मग मला आता उद्या 3 दिवस वेळच नाहीये त्यामुळे मी करणारच नाही, असं नाहीये. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण शिस्तबद्ध पद्धतीने करतो तेव्हा त्याचं फळ हे आपल्याला चांगलंच मिळतं. सो तसंच आरोग्याचं पण आहे. अजून एक विचारायचं राहिलं माझं की तुम्हाला सपोर्ट होता घरून, सो तुम्ही एवढ्या गोष्टी करू शकल्या, पण काही स्त्रिया असतात ज्यांना प्रचंड इच्छा असते काही ना काहीतरी करायची किंवा त्यांच्यात स्किल्स असतात, पण काय होतं ना, आपल्या समाजात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे, ती असलीही पाहिजे, पण एक रोकटोक केली जाते की हे तू कुठे जातेस, घरी बस, मुलं बाळा सांभाळ. तर मग चूल आणि मूल ह्या गोष्टींच्या पुढे तिला जाऊ दिलं जात नाही, एक सपोर्ट नसतो. तर अशांना काय सांगाल? यामध्ये मला नक्कीच म्हणजे हा प्रश्न तुम्ही खूप छान विचारलात, कारण बऱ्याचदा मीही असं पाहिलेलं आहे. कारण मग यामध्येच
तिचं जे काही सामाजिक आणि मानसिक हे दोन्ही आरोग्य इथेच बिघडलं जातं. सो इथे मला असं सांगणं आहे की तुम्ही आधी तुमच्या घरच्यांना, म्हणजे माहेरी आणि सासरी ऑफकोर्स लग्न झालं असेल तर, हम्म. तर तुम्ही अगदी व्यवस्थित विश्वासात घेऊन तुम्ही ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. कारण बऱ्याचदा याचं मूळ कारण मी पाहिलेलं आहे की त्या स्त्रिया बोलतच नाहीत. एक्झॅक्टली. त्यांना असं वाटतं की मला ऑलरेडी समोरून नकारच येणार आहे, तर मी बोलूच कशाला, किंवा मला काहीतरी अजून वेगळं काही बोललं जाऊ शकतं, मग मी विषयाला फाटा फोडायचाच कशाला, त्यापेक्षा नकोच करूया, आपलं चूल मूलच आपण बघूया. असं न करता काय करण्याची इच्छा आहे, काय टॅलेंट आहे, हे बऱ्याचदा घरातल्यांनाही माहिती नसतं. सो ते कुठेतरी त्यांनी एक्सप्लेन केलं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. कारण कुठलाही संवाद, आपण दोन व्यक्तींमधला हा संवाद म्हणतो. सो तो जो संवाद आहे ना, तो घरातल्यांमध्ये होणं फार आवश्यक आहे. संवाद झाल्यानंतर नक्कीच घरातले, आता सगळे या एजला किंवा या युगातलं जर बघितलं तर नक्कीच तेवढे पुढारलेले आहेतच, की असं नाहीये की फारच जुन्या विचारांनी चालणारे आहेत. तर निदान ऍटलिस्ट ते विचार तरी करू शकतात की तिला नेमकं त्यातून करायचं काय आहे. कारण स्त्री ही जन्मजातच मल्टीटास्किंग आहे बेसिकली. पण ते कधी कधी ते दाखवणं पण आवश्यक असतं. कारण जोपर्यंत तुम्ही ते दाखवू शकणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास बसत नाही. एक्झॅक्टली. सो कुठेतरी बोलणं, संवाद हा महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि संवाद साधल्यानंतर नक्कीच काहीतरी सुवर्ण मध्य हा निघतो आणि त्यातून त्यांचं भलंच होणार आहे. ग्रेट. म्हणजे खूप गोष्टी सांगितल्यात तुम्ही, म्हणजे काही मिथ्स होते तेही क्लिअर आउट झाले. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला, चालता बोलता फाउंडेशनला इतका वेळ दिला, मॅक्स महाराष्ट्राला इतका वेळ दिला. खरंच खूप थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.